नाही तिकडे जात ते नाही. सावध झाले, एकदा दोनदा गेलेलं असते. बघा ती गेली. व्हॅन गेली बघा त्याला. नमस्कार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता सध्या आपण उभे आहोत आणि या प्रभाग क्रमांक 10 मधला जो बायपास रोड ज्या ठिकाणी सुरू होतोय त्या चौकामध्ये आपण उभे आहोत आणि पाठीमागची अवस्था तुम्ही बघताय. या ठिकाणी खूप मोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्यावरती आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस थोडा पडूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास होतोय. या खड्ड्यांमध्ये पडून काही लोक जखमी झाल्याची घटना नुकतीच घडलेली आहे आणि या विरोधामध्ये या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत अशोक मासाळे यांनी आता आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे. ते आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की बायपास चौकात मी आता सकाळी घरी होतो, तर बायपास चौकातून मला फोन आला की इथे यमगर म्हणून आमचे आहेत मित्र, तर त्यांनी म्हणले की असं एक लेडीज पडल्या त्या पाण्याच्या डोममध्ये साठून पट्ट्याशेट्टी शोरूम समोर. मी वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत, बांधकाम विभाग असू दे, आयुक्त मॅडम असू दे, सगळ्यांना कळवलेलं आहे. तरी काय डोळे झाक करतात. नगरसेवकच्या पत्राला केराची टोपलीचं स्वरूप दाखवतात आणि जे पत्र दिलेलं असतं त्या पत्राला परत त्यांनी कुठलं उत्तर नाही. काम करतो साहेब, एवढ्या दिवसात करतो असं काही नाही. कुठल्या जीईला जरी फोन केला तर तो मुरूप टाकतो म्हणत नाही, निधी नाही म्हणतोय, मॅडमनी सगळी कामं थांबवायला सांगितल्यात, अशी उत्तर येतात. मग जनतेकडनं तुम्ही कर कशाला घेताय, तुम्ही कामं तर करत नाही तर, हे असा सवाल आहे माझा. कोट्यवधी रुपये खरं तर नालेसफाई असेल हो. किंवा रस्त्याची दुरुस्ती हो. असेल, मुर्मीकरण असेल यासाठी दिले जात आहेत, पण मात्र इतर रस्त्यावर मात्र कागदावर- प्रत्यक्ष काग- दिसत नाही. ते कागदावरच दिसतात. ते सगळ्या टक्केवारीच्या भानगडीत सगळ्यांच्या वाटपमध्ये ते संपून जाते. हे नागरिकांच्या सुविधेपर्यंत पोहोचणं झालेत ते. मग आता तुमचा महापालिकेला प्रशासनाला काय इशारा काय राहील? हे 8 दिवसाच्या आत जर प्रभाग 10 मधले जर खड्डे सगळे मुजवले नाहीत तर आम्ही तिथं सांडपाणी महापौरांच्या दालनात वाटायची व्यवस्था करू. आम्ही रस्त्यावरची लढाई करू. नक्कीच. आपल्याबरोबर आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मामा, काय सांगाल, काय अडचण आता लोकांना तुम्हाला येते या भागामध्ये? मी इथं आल्यानंतर पाण्याचा डबगड आहे, इथं 2-3 माणसं गाडीवरनंही पडले आणि गाड्या वगैरे जातात, परंतु महापालिकेचं लक्ष नाही. फक्त कागदावर घोडे नाचवतात, काम काहीच नाही. आमच्या भागाचे नगरसेवक अशोक मासाळे साहेब यांनी स्वतःहून इथं आले आणि त्या माणसाला ॲडमिट करून दवाखान्यात नेले आणि इथं येऊन पाहणी केली आणि त्या पद्धतीनं ह्या लोकांनी जर काम नाही केलं तर येत्या 8 दिवसात मासासाहेबाच्या सांगण्यावरून आम्ही नगरपालिकेमध्ये निदर्शन करू, सांडपाणी ओतू आणि बोंब आंदोलन करू. नक्की आता काय अडचण येते नागरिक म्हणून तुम्हाला इथे? नागरिक म्हणून फार पाणी खड्ड्यांमध्ये साचलेलं आहे. प्रमुख मार्गांवरती इतके मोठे खड्डे आहेत, 2 ते 3 फुटांचे खड्डे या ठिकाणी आता बायपासच्या चौकामध्ये खड्डे पडलेले आहेत. प्रमुख मार्ग आहे, पुण्याकडे जाणारा हा एकमेव बायपास सांगलीतून पुण्याकडे जातो. अनेक मोठे कंटेनर बसेस या ठिकाणी ये जा करतात. यांनी ई व्हेकल जे बस आहे ते 4 उद्घाटन केलेले आहेत, परंतु यांना हा रस्ता दिसत नाही. आणि माननीय राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रभाग 10चे यांना आंदोलन करावं लागते, हे निदर्शनास आणून द्यावं लागते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. माननीय महापौर साहेब, माननीय आयुक्त साहेबांनी याच्याकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे. 4 नगरसेवक आहेत प्रभागाला आणि अनेक नालेसफाई नाही. शहरी नाला जो आहे तो नाला साफ केलेला जात नाही. याच्यावरती 20 वर्ष या नालेवरती नगरसेवक, आमदार, खासदार निवडून येतात, परंतु हा अजूनही प्रलंबित प्रश्न सुटलेला नाहीये. आमच्यासारख्या नागरिकांनी काय करायचं? आमच्या घरासमोर नाला आहे, त्या नाल्याचा आमच्या घरात पाणी शिरतंय. गटरी पडझड झालेली आहे, तुटलेली गटारी आहेत आणि त्या गटारीचं पाणी आमच्या घरामध्ये येतंय. हे कधी सोडवणार आहे प्रश्न तुम्ही? नगरसेवकांना, आमदार, खासदारांनाच आंदोलन करावी लागतात. मग जनतेने काय करायचं? घर सोडून जायचंय का? आणि पाणीपट्टी, घरपट्टी, तुम्ही घरपट्टी वाढवलेला आहे, कशासाठी वाढवलेला आहे याचं उत्तर द्या ना. याच्यासाठीच वाढवलेला आहे ना, पण ते तुम्ही खर्च कुठं करताय याचं उत्तर दिलं पाहिजे सामान्य नागरिकांना. जनता दरबारमध्ये प्रश्न दिले जातात, नुसतं पत्रावरती ते फक्त विषय राहतात, परंतु त्याची अंमलबजावणी 1% नाही, 0 आहे.
नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सध्या आक्रमक झालेलं दिसून येत आहे. आणखी काही नागरिक आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल, काय आता अडचण आहे? आणि नमस्ते. एकंदरीत, आता हे आपण जे बघतोय इथं या पट्टण सिटी शोरूम जवळ ही खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा, हे पाणी इतकंसं साठलेलं आहे. याच्यामुळं सामान्य नागरिकांना असो, इथं इथं जा ये करणारे बरेचसे नागरिक आहेत, लेडीज आहेत, त्यांना जाता येता इतका त्रास होतोय की आज आम्ही सकाळपासून बघायला लागलोय, मुद्दामून थांबलोय कार्यकर्ते या भागातले आम्ही, की इथं जाताना लोकांना काय किती त्रास व्हायला लागलाय. आणि प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर इथं आता सकाळी एक मुलगा पडलाय, लेडीज पण पडली. त्यांना आमच्या हे नगरसेवक मासाळे साहेब यांनी तिथं जाऊन ॲडमिट करून आलेत. अशीच जर अवस्था राहील तर मग महापालिका करते काय याबाबतीत महापालिकेचे जे हे रस्ते कोण अधिकारी असेल त्याचे यांनी लक्ष देऊन या कामाला प्रामुख्याने प्राधान्य देणे गरजेचं आहे. आणि त्याचप्रकारे नालेसफाई वगैरे या भागात नुसती नावावरच आहे, केली गेली पाहिजे. पूर आला की आमच्या घरामध्ये तिथं पाणी जातं, हे कशासाठी? आम्ही घरपट्टी नाही भरली की आमच्यावर हे करतात, घरपट्टीचं बंद. आता तर घरपट्टी इतकी वाढवलेली आहे की सामान्य नागरिकांची कंबर कसलेली आहे. ही घरपट्टी वाढीव तुम्ही कशासाठी घेता? मग ही जर सोय करत नाही तर तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी कशासाठी करता तुम्ही? हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. हे काम झालं पाहिजे आणि इथल्या सामान्य नागरिकांना न्याय मिळावा एवढीच आमची विनंती. नक्कीच या निमित्तानं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक नागरी समस्या या निमित्तानं, या पावसाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या आहेत. रस्त्यावरचे खड्डे चं मुर्मीकरण केलेलं नाही, ते मोजवण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळं खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून यामध्ये अनेक गाड्या अडकण्याचा प्रकार घडतोय. त्याशिवाय अनेक जणांचा अपघात या खड्ड्यांमुळे झालेला आहे. आणि जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांना या महानगरपालिकेच्या या प्रलंबित जे विषय आहेत याच्या विरोधात आवाज उठवावा लागतोय, आंदोलन करावं लागतंय. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे अशी भावना नागरिक सेवकांनी व्यक्त केली. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज.